DRG Kids. गोष्ट जादूचे झाड. एका गावात दोन मित्र राहत होते, रमण आणि किशन. किशन खूप गरीब होता. तो गाय आणि म्हशींना चारा देऊन आपले पोट भरत होता. तो खूप इमानदार होता. पण रमण असा नव्हता. तो खूप श्रीमंत होता, तरीही तो पैशांसाठी लोभी होता. त्याच्याजवळ खूप शेत जमीन होती, खूप मोठं घर आणि खूप पैसे होते. तो आपल्या शेतमजुरांना खूप त्रास द्यायचा. तुम्ही एवढे हळूहळू का हात चालवताय? लवकर लवकर काम करा. मालक, काम करून करून थकलो आहे मी. थोडा आराम करू का? नाही, आता काही आराम करायची गरज नाहीये. आधी आपलं काम पूर्ण करा. तो असाच त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांसोबत गैरवर्तन करायचा. मात्र किशनवर सगळे प्रेम करायचे. किशन, तू माझ्या गाई म्हशींना इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळतोस की जणू काय ते तुझेच आहेत. मालक, हे सगळे माझेच आहेत. मला ह्यांच्यासोबत चांगलं वाटतं आणि मग मी ह्यांना खुश ठेवतो, म्हणून तर देव मलाही खुश ठेवतो ना. तुझ्या गोष्टींचं काही उत्तरच नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. तू आता जा ह्या सगळ्यांना घेऊन. ठीक आहे मालक. किशन सगळ्या गाई म्हशींना चरायला घेऊन जंगलात घेऊन जातो. दुपारी त्याला झोप लागते आणि तो तिथेच झोपतो. जेव्हा संध्याकाळ होते आणि घरी परतण्याची वेळ होते, तेव्हा तो बघतो की त्याची एक गाय गायब आहे. अरे, ह्यांच्यामधून तर एक गाय गायब आहे. कुठे गेली असेल? आणि जर मालकांना कळलं तर ते तर मला मारूनच टाकतील. आता मी काय करू? तो काळजीने इकडे तिकडे बघायला जातो, पण गाय त्याला कुठेच मिळत नाही. तेव्हा तो विचार करतो, गाय तर कुठेच मिळत नाहीये. असाच शोधत राहिलो तर खूप उशीर होईल. आधी मी यांना घरी सोडून येतो आणि मग रात्री गायीला शोधायला जातो. मालक येण्याआधी तर गाय मिळेलच. ह्याच विचाराने तो सगळ्या गाई म्हशींना घेऊन मालकाच्या घरी गोशाळेत बांधून येतो आणि कोणालाच कळत नाही की यातून एक गाय कमी आहे. आणि मग तो आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला म्हणतो, आई, आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. काय झालं बाळा? आई, आज मी जेव्हा गायींना जंगलात चरायला घेऊन गेलो होतो तेव्हा माझा अचानक डोळा लागला. संध्याकाळी जाग आली तेव्हा एक गाय गायब होती. खूप शोधलं मी, पण कुठेच नाही मिळाली. बाळा, हे तू काय बोलतोयस? जर मालकांना हे कळलं तर आपण अडचणीत येऊ. आज रात्री मी त्या जंगलात परत जाईन गायीला शोधायला. मालक शहरात गेले आहेत, उद्या सकाळपर्यंत येतील. तोपर्यंत मी गायीला परत घेऊन येईन. ठीक आहे. जेव्हा रात्र होते, किशन परत जातो गायीला शोधायला. शोधता शोधता तो जंगलात पोहोचतो. तिथे एका झाडाखाली एक म्हातारा माणूस बसला असतो. बाबा, ह्या रस्त्यावरून एका गायीला जाताना पाहिलत का? बाळा, मला खूप भूक लागली आहे. काही खायला आहे का? किशन स्वतःसाठी जेवायला घेऊन आला असतो. तो ते जेवण त्या आजोबांना देतो. बाबा, तुम्ही माझं जेवण जेवून घ्या. पण बाळा, तू काय खाणार आहेस? काही हरकत नाही बाबा, मला भूक नाहीये. आजोबा किशनने दिलेलं जेवण जेवतात आणि म्हणतात, बाळा, ह्या इथून थोड्या दूरवर एक घाट आहे. कदाचित तुझी गाय तिथे गेली असेल. किशन त्या आजोबांना धन्यवाद देऊन तिथून निघून जातो. पण जंगल काही संपतच नाही आणि खूप रात्र होते. किशन थकून एका झाडाखाली बसतो. त्याला खूप भूक लागलेली असते. खूप भूक लागली आहे. मला जेवण मिळालं असतं तर बरं झालं असतं. किशनने जसे खायचं आहे म्हटलं, तेवढ्यातच त्याच्यासमोर जेवणाचं ताट भरून समोर येतं. अरे, हे जेवण आलं कुठून? तो लवकर जेवण करून घेतो आणि त्याला झोप यायला लागते. तो म्हणतो, अंथरूण मिळालं असतं तर बरं झालं असतं. हे म्हणताच तिथे अंथरूण सुद्धा येतं. हे सगळं बघून किशनला कळतं की तो एका जादूच्या झाडाखाली बसला आहे, ज्याच्या समोर जे काही आपण मागू ते मिळतं. तो झोपून जातो. सकाळ होताच तो म्हणतो, माझी गाय मिळाली असती तर बरं झालं असतं. त्याने हे म्हटल्याबरोबर त्याच्या समोर त्याने पाहिलं की त्याची गाय आली आहे. तो खूप खुश होतो. तो समजून जातो की त्याला जेव्हा काही गरज असेल तेव्हा तो या झाडाखाली येऊन मागून घेईल. अरे वा, आता मला काहीही हवं असेल तर मी या झाडाकडून मागून घेईन. खूप खूप धन्यवाद झाडा.
असं म्हणून तो आपल्या गाईला घेऊन तिथून निघून जातो. रस्त्यामध्ये तोच म्हातारा माणूस त्याला परत भेटतो. त्या आजोबांनी त्याला तो घाटाचा रस्ता सांगितला होता, म्हणून तो त्या आजोबांना धन्यवाद म्हणतो. धन्यवाद बाबा, तुम्ही मला त्या घाटाचा रस्ता सांगितला. बाळा, मी तर तुला फक्त रास्ता सांगितला होता, पण देव सुद्धा त्याची मदत करतो जो इमानदार आणि सच्चा असेल. तू तर फक्त झाडाला आपली हरवलेली गायच मागितलीस. झाडाला सगळं माहित आहे. तू तुझ्या वाटेचं जेवण मला दिलं होतंस, म्हणून देव तुला नेहमी सुखात ठेव. त्यानंतर तो आपल्या घरी जातो व घरी पोचून सगळी गोष्ट तो आईला सांगतो. तू खूप चांगलं काम केलंयस बाळा. नेहमी असंच इमानदारीने काम करत राहा. आता जाऊन मालकाची गाय परत देऊन ये. किशन मालकाची गाय घेऊन त्यांच्या घरी जायला निघतो. रस्त्यात जाताना त्याला त्याचा मित्र रमण भेटतो. अरे किशन, हे सकाळी सकाळी ही गाय घेऊन कुठे चाललायस? अरे काय सांगू रमण, काल ही गाय जंगलात हरवली होती. मग किशनने झाडाची सगळी गोष्ट रमणला काय सांगितली. तू खरं सांगतोयस किशन? हो, त्याच झाडाने मला माझी गाय शोधून दिली आहे. हे सगळं ऐकून रमणच्या मनात लालसा आली. तो विचार करतो तो त्या झाडाकडून खूप खजाना मागून घेईल. जादूचे झाड जिथे आपण काही मागितलं तर मिळेल. मग तर मी खजिनाच मागून आणेन. मज्जा येईल. नाही मित्रा, असं करू नकोस. लोभ ही चांगली गोष्ट नाहीये, आणि तसंही तुला कुठल्या गोष्टीची कमी आहे? अरे धन कधी जास्त होत नाही. चल आता मी निघतो. रमण खूप खुश होतो. तो किशनकडून सगळी माहिती घेतो आणि दुसऱ्या दिवशी खूप मोठे मोठे पोते घेऊन त्या झाडाकडे जातो. चालता चालता तो त्या म्हाताऱ्या माणसाकडे येऊन ऐका, पोचतो. हे जादूचे झाड कुठे आहे? लवकर सांगा. बाळा, मला खूप भूक लागली आहे. आधी मला काही खायला द्या ना. माझ्या जवळ आता काय खायला नाहीये. जर मी तुला दिलं तर मग मी काय खाईन? आता लवकर मला रस्ता सांगा. आजोबा रमणला घाटाचा रस्ता सांगतात. तो त्या झाडाजवळ येऊन पोचतो. तो त्या झाडाच्या खाली येऊन म्हणतो, मला खूप सारा खजाना द्या. इतका द्या की मला त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसू नये. पण झाडाकडून काही खजाना येत नाही. रमणला राग यायला लागतो. अरे लवकर करा, मला सगळा खजाना हवा आहे. हळूहळू झाडाखाली सगळा खजाना यायला लागतो. अरे वा किशन, तू तर खरंच सांगितलं होतंस. हे जादूचे झाड आहे. आता बघ मी किती मालामाल होतो. रमण लवकर लवकर खजिना आपल्या पोत्यात भरायला लागतो. तो खजिना भरण्यात इतका मग्न होतो की त्याला कळतच नाही की त्याच्या चारी दिशा खजिन्याने भरून गेल्या आहेत. हळूहळू तो खजिन्याने पूर्ण घेरून जातो आणि तेव्हा त्याला श्वास घ्यायला सुद्धा जागा उरत नाही. अरे आता मी काय करू? मी श्वास घेऊ नाही शकत आहे. अरे हे काय, माझे हातपाय सुद्धा बाहेर काढू शकत नाहीये. कोणीतरी मला वाचवा. तो जोर जोरात ओरडायला लागतो. त्याचा श्वास गुदमरायला लागतो. तेव्हा ते आजोबा तिथे येतात आणि अचानक सगळा खजाना गायब होतो. मिळाला का खजाना? मला माफ करा बाबा. मला आता खजाना नकोय. माझ्या स्वभावाने आज माझा जीव घेतला असता. मी आता लालचीपणा नाही करणार. तो झाडाची सुद्धा माफी मागतो. जादूचे झाड, मला माफ कर. तेव्हा आजोबा म्हणतात, किशनने कुठलाच लोभीपणा केला नव्हता. त्याची मजबुरी होती, म्हणून त्याला झाडाने जे त्याला हवं होतं ते दिलं. पण तू लोभीपणामुळे येथे आला होतास, म्हणून तुझ्यासोबत असं झालंय. यानंतर रमण सुधारतो. त्याने कधीच लालचीपणा करणार नाही म्हणून शपथ घेतली आणि तो लोकांचे दुःख सुद्धा समजायला लागला.